श्री बुवा खूप छान आपल्या विहानला स्थळ भेटलं पण हो पोरगी एकदम जबरदस्त आहे गं. आणि घरचे चांगले आहे. आता गरिबीची परिस्थिती आहे म्हणून नाही त्यानेच सगळं केलं असतं. तुझी आजी चांगली वाटली बिचारी, मस्त आहे बुडी. मोठी मानादानाची आहे बापा, बाहेरच नाही आली शेवटपर्यंत. आपण किती म्हटलं तरी तिची आजी खूपच मानादानानं बोलते, पण नाही खूप मोठ्या वाटतात त्या मला. एवढ्या लवकर तुमच्या ओळखी झाल्या, मला नाही झाला वाटते तुमचा. अरे तू सगळेच क्लायंटला जॉईन केलं का आज? हो त्या डील करावंच लागत होत्या ना मला. म्हणूनच मी बाहेर बाहेर राहत होतो ना. तरी म्हटलं हा कसं काही नाही आहे. त्या चिंक्यानं सांगितलं का बा त्या डील क्रॅक करताय बा म्हणून केलं आहे बाहेर. मला असं वाटत होतं अंदर राहा, पण आता कामाच्या मला बाहेर बाहेरच राहत होतं. 7 वाजल्यानं चला ना, आपल्याला गव्हायला जायचे आहे ना गो. आजचे दिवस राहून जाणं, काय होते राहिलं तर राह ना. घाई माझी सासूबाई आहे ना, त्यांची तब्येत नाही राहत बरोबर. लक्ष ठेवायला पाहिजे ना कोणी ना कोणी. सांग ना एखाद्याला, तू कामावरची बैगीला लक्ष ठेवायला राहा म्हणून आजच्या दिवस. कशाला एखाद दिवशी राहा ना आईची बरोबर. एखाद्या घराच्या काकूला सांगून दे फोन करून का माझ्या आईवर लक्ष ठेव जा म्हणून. कसं आहे राहा ना आजच्या दिवस. आपण राहू ना आता आपल्या वियांच्या लग्नाच्या गोष्टी करायला राहू ना आपण. आजच्या दिवस राहून जाऊ ना. नाही मला कामच राहते, मीच तर म्हणत नाही आज राहून जाऊ आपण. बाबा मला असं वाटलं होतं का मुलीचे बाबा काहीच करणार नाही, पण मी साक्षगंधाला होकार दिला. साक्षगंध करतो म्हणे. वाटलं होतं साक्षगंध करणार नाही पण करतो म्हणे ते. मी टाकले असेल का मोबाईलमध्ये सेव्ह करून पाहू का तिला फोन? गोष्टी ऐकून घेतो, त्याच्यानंतर मग तिला कॉल करून बघतो मी. घरच्यासारख्याच त्यांच्याकडे गोष्टी सुरू असेल. राहू दे, मग नंतर करेल मी. काय चाललं बियाणे हे? डेंजरस आहे हे. माझ्या डोळ्यासमोरच येत आहे रश्मी नुसतं. बघू का फोन तिला? ती रश्मीच दिसून राहिली. त्यांच्या गोष्टीतही मन लागत नाही आहे. गोष्टीकडे लक्ष दे ना. कुठं लक्ष आहे तुझं रे विहान? तू आम्हाला सगळ्यांना ड्रॉप करून कुठं गायब झाला होतास सांग. असं वाटतं आम्ही काय सर्व झोपले आहे का? तिच्याकडे गेला होता त्यासाठी म्हणूनच आमच्या गाड्या ड्रॉप केल्यावर तू थांबला तिथे. पुरी तर अशी थांब ना, श्वास तर घेऊ दे. लागली त्याच्या मागे. तू चेहऱ्यावरून दाखवतो किती साधा आहे तसा किती अंदरून तो सायकेच्या मागे आहे म्हणून. का? हो काही खरं नाही आपल्या वियांचं. अरे काय आवडलं रश्मीमध्ये? ती जास्त बोलली नाही, 5-7 मिनिट होती. काय त्याला आवडली? अरे तू 5-7 मिनिटं तुला कमीच होते. तू 5-7 मिनिटात काहीच ओळखू शकली नाही, पण तू 5-7 मिनिटात तिला सगळं ओळखून घेतलं त्यानं. आई मी तर ओळखलं, पण मला माहीत करून घ्यायचं होतं ना यानं तिला ओळख का व्यवस्थित का नाही, बोलणं झालं की नाही म्हणून मी त्याची थट्टा करण्यासाठी मजाक करून राहिली गं. ते मी सगळ्यात पहिल्यांदा मीच कॉल करते तिला. ताई तू सगळ्यात पहिले कॉल करू नको. मी जोपर्यंत कॉल करत नाही तोपर्यंत एकाने कॉल करायचा नाही. बापरे पोरगा आता असं आताच स्वतःचा हक्क दाखवायला लागला. म्हणजे आमचा हक्क तुझ्या बाईकवर काहीच नाही. एकदमच तू बदलून गेला रे. मम्मीच बाय कसा बदलला? पोरी ह्या सगळ्या लग्नाचे स्टेप असते. त्याची तू उडून राहिली. तुझं नव्हतं का तसंच? मी जातो आता, लय वेळ चालून तुमच्याकडे सकाळपासून इकडेच आहे ना बा. बायको माझी वाट पाहत असेल ना. या काकू घेऊन ये जा साक्षगंधाच्या दिवशी. तू बोलावशील तेव्हा येईन बा. मी का तसा काही घेऊन येणार आहे बा. नंतर येण्याच्या अगोदर मीच सांगून देतो. कसं आहे पहिले सांगितलं बरं राहते. तसं तर मी देतोच म्हणा तुम्हाला आमंत्रण. मग मस्त आता जमलं ना. चांगलं भेटलं ना. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या बा आमच्यावर. बरं आपल्याला असं वाटलं होतं का एवढं चांगला पोरगा भेटल म्हणून? किती चांगला पोरगा आहे, सोजवळ पोरगा आहे, चांगला आहे. वाटलं नव्हतं, पण असते ना त्या जन्माच्या गाठी वरतच लिहिले असते बा. तसंच आहे, आपोआपच घडते. त्या योगायोगच आणते. नाही तर किती काही प्रयत्न करा जुळत नाही. पाय बरं जुळल्या का नाही रेशीम गाठी. चिंत्या पाहुण्याची भल्ली मस्त जोडी दिसते. किती चांगली दिसते, एक नंबर दिसते. पण जोडी पोरगाही तसंच आहे आणि आपली रश्मी तशीच आहे पाहाले. आणि उंच पुरे बरोबर झाले. लय टेन्शन होतं, पण कसं होईन काय होईन. पहिल्यांदाच पोरगी दाखवली, आपण कोणाला दाखवणार नव्हतं, लग्नाला काढले नव्हतं. एकदा लग्नाला काढल्यावर बा पसंत नाही केली तर मग अधिक प्रॉब्लेम होईल आपल्याला सर. पण त्याने अक्काच्यात पसंत केली. पण आपली रश्मी आहेच तशी ना, पसंत करून घेईन तशीच आहे ना. सासूबाई कसं आहे पसंत केली असती, पण एवढं उचलून घ्यायच्या वेळेस लोक नाही तर नाही घेते, पायमागं घेते. नाही म्हणते पोरीच्या बापालेच कर म्हणते. आपल्याशी पैसा नव्हता, काहीच नव्हता, पण आता सगळं त्यानंच घेतलं ना माय. बरं आपल्यापेक्षा देवालेच काळजी आहे. काय बरं देवानं सगळं व्यवस्थित जुडून आणलं, बरोबर पाठवलं, चांगलं स्थळही पाठवलं आपल्या रश्मीसाठी. असंच आपल्या रश्मीचं भलं हो. जमीन कमी आहे पण पोरगा चांगला आहे हे महत्त्वाचं आहे. कामाधंद्याचा पोरगा आहे. आणि असंच नाही आहे का बा त्याच्यापाशी मॉलही आहे, जॉबही करते. आणि जॉबही केला नाही चालते त्यानं. एवढा चांगला मॉल आहे, काय पैसे येते म्हणे. म्हणूनच तुम्ही घरी केल्यावर मी पसंतच करून टाकलं. आणि इकडे तिकडे माहिती विचारली जरायची बस. मी म्हटलं आता आपल्याला हे हाताने जाऊ द्यायला पुरत नाही. याच्यापेक्षा चांगलं कुठं भेटलं असतं. लग्नही करायला तयार आहे, सर्वच आहे. कोण बसते सगळ्या याच्यात? पाय बरं आपण तर तू तर फळही नाही म्हणे रे. तिनं फळही हो म्हटलं तरी फक्त आपल्याला साक्षगंध करावं लागते. आता 5-50 हजार कोणाला मागूच नाही, पण पोरीचं साक्षगंध चांगलं कर तू. आता ती पाहुणे चांगले असेल त्याची बराबरी आपल्याला करावंच लागेल ना. काही कर पण कर बाबू, चांगलं कर. त्या पोरीला माग ना 50,000 दे ना म्हणा पोरीच्या साक्षगंधाले. त्या नातीच्या माग ना तिले. काय पोरीले माय पोरगी तर कधी मनानं मोठी आहे, द्यायला तयार आहे. तिच्या माणूस आहे ना हिटलर दिमागाचा, तो देते काय? त्याला कवडी महत्वाची आहे. काय श्रीमंत तो माणूस काय कामाचा आहे?
1 रुपयाले फुकत नाही कांद्याले. काही मागू नका. कसं आहे त्या ताईच्या घरात बिचारीच्या मागं भांडणं लागन, बिचारीला टेन्शन येईल. कोणाला वाटते दिलं नाही म्हणजे बेकार वाटते ना. आपल्या भावाला देऊ नाही शकलो आपण. असं असते ना कामाच्या वेळेले. काही मागू नका आई. तेवढंच काम आहे बोनाचं. ते माग तेले माग, कोणाचा विचारच नाही येईल. आता खरंच म्हटलं का आईची गंमत केली. तुम्ही टोले मारून पाहताना लागला तर लागला, तुम्हाला असं वाटते भागलत भागलं. अरे किती मस्त साडी घेतली इले. ग आई आजी मला 5,000 वाली साडी घे म्हणे, पण मला कलर हेच पसंत आली, मी हेच घेतली. मग नरम नरम आहे, चांगली आहे, चांगलं पोतही चांगली यायचं. मी तिथं बसली होती तर त्या गोष्टी करून राहिले होते. नेकलेसही आणते वाटते बाई ते साक्षगंधात. म्हणे ना नेकलेस करतो म्हणे पोरीले. काय काय कमी आहे का 1-1.5 लाखाचा नेकलेस होते ना माय. म्हणा त्याच्या घरी आहे तर आणा नाही इथे. आपल्या सुनील करा वाटते ना, करते ते आपल्या बैले. आपल्या घरी काही भेटलं नाही तर तिथं भेटलं. बिचारीचे अरमान पुरे होते. सगळं भेटो बिचारीले. आनंदात जेवण गेलं आपल्याला काय. आपली पोरगी सुखी असली का झालं. ते गिफ्ट काय दिलं तू जॉईन तुझ्यासाठी काय काय दिलं आजी. तो मोबाईल माझ्या देखता घेतला त्यांनी. पण त्यांनी ताईपाशी गिफ्ट द्यायला दिला. तर भाई मी म्हटलं तुमच्याच मताने घेतलं. मी नाही घेतलं. मला विचारलं त्यांनी कोणता घेतं, घे कर म्हटलं तुमच्याच मताने. तर त्यांनी एकदम 50,000चाच मोबाईल दिला ना मला. बापरे बाई 50,000चा मोबाईल. काय करतो फक्त बोलायलाच तर पाहिजे बाबा फोन. एवढ्या मागेचा काल द्यायला होता. आपल्या गरीबाचं साक्षगंध होते ना त्याच्यात. पाय बरं बाई पैशाची किती नासोडी आहे बापा. पैसाच महत्वाचा नाही आहे, काही भावना महत्वाची असते ना. किती काही चांगली भावना असली. आता आमचे तुझ्या लग्न करायला भावना होती, पण आमच्या इकडून झालं काम आहे. पैशाच्या यानंच भावना अडून ठेवायला लागते ना. असंच गोष्ट आहे ना बाई. तू भेटलं मोबाईल, पण त्याच्यामध्ये सिमच नाही टाकला. कॉल करत असेल का विहानजी मला. छाती बाईचं लग्न चांगलं करायची मायावाली. पण काय करतं आता परिस्थितीच्या यानं करू नाही शकलं. सगळं त्याच्यावरच आहे. आता इच्छे असले तर पैशाच्या ना माणसाचं अडतेच ना सारं. पण चांगलं झालं आपल्या बैले. सगळ्यावर मानपूर होते. जाऊ द्या ते काही नाही करायला लागत. आता झालं ना आपलं काय तेही न काय. फक्त आपल्या बैच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. ते मंगल करायला फोन या कसं आहे. मग आपल्याला तारीख फिक्स करायला बरोबर. 8 दिवसात भेटते का कोणतं. पण पैशाचं अरेंजमेंट करावं लागते आपल्याला. म्हणून जाय आपण थोडंसं उद्या गेल्या पाहू. त्याने काही घाई नाही केली.